इयत्ता 8वीच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती अर्थात NMMSची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या लाईव्ह तासामध्ये सकाळी सकाळी पुन्हा एकदा स्वागत. सर्वजण अतिशय तयारीनं दररोज सकाळी 6:15 वाजता तासाला येता. ही अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी नक्कीच चांगलं करून दाखवायचं आहे, अभ्यास करायचा आहे म्हणून तुम्ही येत असतात. पैकी 2 सूचना सुरुवातीला आपल्याला सांगाव्या लागतात, की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय आपण कमेंट टाकू शकत नाही. दुसरी सूचना अशी आहे, की याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 लिंक दिलेल्या आहेत. त्यातली एक लिंक आहे, की ज्या लिंकमध्ये यापूर्वीचे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघण्यासाठी उपलब्ध आहेत. दुसरी लिंक अशी आहे, की ज्याच्या सहाय्याने आपण WhatsAppच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतो. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि त्याबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आता व्हिडिओ पाहायला सुरुवात केलेली आहेच, तर लगेच सुरुवातीलाच ते लाईकचं बटन दाबून घ्या. म्हणजे आपल्याला आपल्या आजच्या कंटेंटकडे जाता येईल, भागाकडे जाता येईल. 2 पेपर असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 90 मार्काचे प्रत्येकी 2 पेपर. टोटल मार्क्स होतात 180. यापैकी पहिला पेपर असतो तो बौद्धिक क्षमता चाचणी, त्यालाच मॅट असं म्हटलं जातं, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. आणि यामध्ये आज आपण पाहणार आहोत क्रम, आणि या क्रमांमध्ये आपण संख्या पाहणार आहोत. कारण क्रमाचे अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी हा पहिला प्रकार आहे संख्या म्हणून. म्हणजे दिलेल्या संख्या क्रमाने दिलेल्या आहेत, त्यातली पुढची संख्या कोणती ते आपल्याला शोधून काढायचं असतं. त्यासाठी आपलं डोकं लढवावं लागतं. अशाच प्रकारचे प्रश्न सगळ्या परीक्षांमध्ये येतात. स्पर्धा परीक्षा कुठलीही असू दे, त्याच्यामध्ये संख्यांचे प्रश्न नाहीत असं घडू शकत नाही. आणि जे विद्यार्थी मी पूर्वी पण सांगितले, जे संख्यांचे प्रश्न नीट सोडवतील त्यांनाच स्कोरिंगला संधी मिळते. 12 ते 15 मार्क हे संख्यांबद्दलचे आहेत आणि त्यामुळे आपण ते सोडून देऊ शकत नाही. चला, आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण स्लाईड शो चालू केल्यानंतर पुढं आपल्या स्लाईड शो सुरू केल्यानंतर आपण पुढं जाऊन उत्तरं पाहायला सुरुवात करतो. त्याप्रमाणे आत्ता आपण उत्तरं पाहायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये पुन्हा ऐकून घ्या. 2017-18 पासून 2024-25 पर्यंत झालेल्या सगळ्या परीक्षांमधले प्रश्न आपण या ठिकाणी संख्या या प्रकारचे, क्रम या प्रकारचे सोडवून घेणार आहोत. कोणाला कसली शंका असली तुम्ही गुड मॉर्निंगचे मेसेज टाकत आहात, त्याबरोबर तुमची काही शंका असली तर ती टाकली तरी चालेल, काही हरकत नाही. यापूर्वी झालेले जे 10 तास आहेत त्याच्या लिंक मी तुमच्या वडिलांच्या किंवा आईंचा जो मोबाईल आहे त्याच्यावरती पाठवलेले आहेत. ते सगळे व्हिडिओज नीट पाहायचे, लिहून घ्यायचे आणि तयारी करत करत राहायचं. इथून पुढचे व्हिडिओ दररोज तुम्हाला मिळत जातील, ते सुद्धा तुम्ही पाहायचे आहेत. क्रमाबद्दलच्या, संख्यांबद्दलचे हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण पुन्हा वेगळे प्रश्न जे की या परीक्षेला आलेले नाहीत मात्र सरावासाठी घेणं गरजेचं आहे, असे आपण घेणार आहोत. त्याबरोबरच ज्या विद्यार्थ्यांनी ही दररोज लिंक हवी आहे असा मेसेज केलेला आहे, त्यांना सरावासाठी काही प्रश्न आणि त्याबरोबरच चाचणी प्रश्नपत्रिकासुद्धा सरावासाठी पाठवल्या जाणार आहेत. तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह करून ठेवलेला असेल. तुम्हाला त्या पद्धतीनं माझ्याकडून दररोजच्या तासाच्या लिंक मिळत असतील. 2017-18 मध्ये आलेला हा 80व्या क्रमांकाचा प्रश्न. पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती संख्या येईल? 3, 5, 8, 13 आणि 20 अशा संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. प्रामुख्यानं इथं आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अंकांची बेरीज अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यापैकी या उदाहरणामध्ये करावयाची सगळ्यात सोपी गोष्ट जर कुठली असेल तर ती ही आहे, की 3 पासून आपण जर 5 पर्यंत जायचं म्हणलं तर 2 ने वाढवावं लागतं. 5 पासून 8 पर्यंत जायचं म्हणलं तर 3 ने वाढवावं लागतं. 8 पासून 13 पर्यंत जायचं म्हणजे 5 ने वाढवावं लागतं. 13 पासून 20 पर्यंत जायचं म्हणलं तर 7 ने वाढवावं लागतं. मग प्रश्नचिन्ह मिळवण्यासाठी इथं किती अंकाने वाढ करावी लागणार आहे? काही विद्यार्थ्यांनी उत्तर लिहायला सुरुवात केलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये त्यांची उत्तरं येऊन पडलेली आहेत. कारण 2, 3, 5, 7 या सगळ्या संख्या ज्या आहेत, या सगळ्या संख्या कशा आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. या मूळ संख्या आहेत. आणि मग याच्या पुढची मूळ संख्या कोणती? तर ती बरेचसे विद्यार्थी ज्यांचा नीट अभ्यास नसतो ते म्हणणार की 9, परंतु 9 ही मूळ संख्या नाही, 11 ही मूळ संख्या आहे. आणि मग 20 अधिक 11 जर केलं पुढची मूळ संख्या तर उत्तर किती येणार आहे? 31. आणि म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी 31 येणार आहे. बरोबर आहे. अनेक विद्यार्थ्यांनी 2 कमेंट टाकलेली आहे, ती बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आहे 31, बरोबर आहे. आता यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी, की जे काही प्रश्न आपण सगळे सोडवून ठेवलेले आहेत त्यांची संख्या भरपूर जास्त आहे. सगळे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. साधारणपणे एक पान भरलंय, पुन्हा दुसरं पान. कारण प्रत्येक वर्षी याच प्रकारचे असे किमान 3, 4, कधी 5 सुद्धा प्रश्न आलेले आहेत.
कधी 3 आलेले आहेत. हे सगळे प्रश्न जर समजावून घ्यायचे, सोडवायचे म्हणलं तर जास्त वेळ लागू शकतो. मी कदाचित आजच्या तासामध्ये होतील तेवढे प्रश्न घेऊन त्यानंतर पुन्हा राहिलेले प्रश्न उद्याच्या तासामध्ये घेऊ शकतो. काही अडचण नाही. तुम्हाला शेवटी कळणं महत्त्वाचं आहे. एक पहिली ट्रिक ही सापडली, की त्या फरक कितीचा आहे ते बघत जायचं. कितीने संख्या वाढत वाढत गेल्या ते बघायचं. दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरा प्रश्न आहे 2, 3, 10, 15 आणि 26. मग इथं काय झालं बरं आता मग? इथंही दिलेल्या क्रमानं संख्या ज्या आहेत त्यांचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. कारण संख्या इथं मी पुन्हा खाली लिहून घेतो, कारण तेवढ्यात मला जागा पुरत नाही. 2, 3, 10, 15, 26 आणि मग प्रश्नचिन्ह. तुमच्याकडे मी पूर्वी तुम्हाला सांगितले बघा, मूळ संख्या लिहून ठेवा, वर्ग संख्या लिहून ठेवा, घन संख्या लिहून ठेवा. तर या ठिकाणी सगळ्यांमध्ये आपल्याला असं दिसतं की या सगळ्या संख्या या वर्ग संख्यांच्या जवळच्या आहेत. कशा काय जवळच्या आहेत? 2 म्हणजे किती आहे? 1 अधिक 1. 3 म्हणजे किती आहे? 4 वजा 1. 10 म्हणजे किती आहे? 9 अधिक 1. 16 म्हणजे किती 15 म्हणजे किती आहे? 16 वजा 1. आणि 26 म्हणजे किती आहे? 25 अधिक 1. आता तुम्हाला या 1 कडे बघून, या 4 कडे बघून, या 9 कडे बघून, 16 आणि 25 कडे बघून काहीतरी कळलं असणार आहे. काय कळलं बरं मग तुम्हाला? इथं क्रमाने वर्ग संख्या, पूर्ण वर्ग संख्या घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेला पहिल्यांदा अधिक 1 केले, दुसऱ्यामध्ये वजा 1 केले, तिसऱ्यामध्ये अधिक 1 केले, चौथ्यामध्ये वजा 1 केले, पाचव्यामध्ये अधिक 1 केले. मग इथं तुम्हाला वजा 1 करावं लागेल. कशातून वजा 1 करावं लागेल? पुढची वर्गसंख्या जी असते ती 36 आणि 36 वजा 1 करावं लागेल आणि म्हणून तुम्हाला इथं उत्तर मिळणार आहे ते 35, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे विचित्र पद्धतीने तुम्हाला पुन्हा सांगतो, संख्यांचे प्रश्न सगळ्यात अवघड का असतात? त्याचं महत्त्वाचं कारण ते विचित्र पद्धतीने विचारलेले असतात. म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणून तर आपल्याला त्या मूळ संख्या, वर्गसंख्या, घनसंख्या लिहूनच ठेवायच्या. कारण जेव्हा आपण या संख्यांकडे पाहतो, हे दिलेल्या संख्या 2, 3, 10, तेव्हा आपलं कुठेतरी क्लिक होतं. झालं पाहिजे ते. जेव्हा मेंदूमध्ये ते क्लिक होणार आहे, तेव्हा तुम्हाला उत्तर काढता येणार. क्लिक होतं की बाबा हां, या संख्या जवळच्या दिसत आहेत. या संख्या अधिक काहीतरी करून आहेत, वजा काहीतरी करून आहेत. हे त्या वेळेला ते क्लिक होणं गरजेचं असतं, मग उत्तर निघतं. 17-18 मध्ये प्रश्न क्रमांक 82 दिलेला आहे. 71, 79, 63. आता अशी अडचण होते की इथं संख्या वाढत पण नाहीत आणि क्रमाने कमी पण होत नाहीत. इथं संख्या वाढली म्हणजे मी अधिक चिन्ह काढलंय, इथं मात्र संख्या वजा झाली, पुन्हा इथं अधिक झाली, म्हणजे इथं काहीतरी वजा होणार आहे. मग कितीने अधिक झाली ते बघू की आपण. 71 आणि 8ने वाढली. इथं 79, 63 म्हणजे 16ने कमी झाली. 63 अधिक 72 म्हणजे इथं पुन्हा 9च आलं. तुम्ही म्हणाल मग आता या अधिक 8 वजा 16 अधिक 9, आता इथं वजा किती घ्यायचं? या 8, 16 आणि 9चा तर काही संबंध नाही. 16 वर्ग आहेत, 9 वर्ग आहे, पण 8 ही वर्ग संख्या नाही. 8 ही घन संख्या आहे. पुन्हा अडचण निर्माण झाली, पण तसं नाही. या 8 कडे बघितल्यावर तुम्हाला थोडंसं इकडं पण बघावं लागेल. या 8 कडे पाहताना 7 आणि 1 कडे पहा. 16 कडे पाहताना 7 आणि 9 कडे पहा. ह्या 9 कडे पाहताना 6 आणि 3 कडे पहा. म्हणजे या ठिकाणी त्यांनी हे 71 घेऊन त्याच्यामध्ये 7 अधिक 1 केले, तेव्हा आपल्याला 79 मिळालेले. 79 मधून किती वजा केले? 7 अधिक 9 म्हणजे 16 वजा केले, तेव्हा 63 मिळाले. 63 मध्ये किती अधिक केले? 6 अधिक 3 म्हणजे 9 मिळवले, तेव्हा 72 आले. इथं आपलं वजा काय करावं लागेल? 7 आणि 2, 9 वजा करावे लागतील. 72 मधून 9 गेल्यानंतर शिल्लक राहतात 63 आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक 2. भयंकर प्रश्न मी जे मागाशी म्हणलं होतं की नाही तुम्हाला, ते आहे. 63 हे उत्तर असं निघतंय म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणून तर ही कल्पना करायची, म्हणजे ह्या तास बघण्याचा उद्देश काय आपला? कारण आता ठीक आहे, शेवटी प्रश्न काढणारा कशाही प्रकारचा प्रश्न काढू शकतो. कारण एक प्रश्न काढण्यासाठी ते अर्धा तास विचार करतात आणि मग हळू अशा प्रकारे 3 ते 4 पेपर तयार होतात. त्यातला एक कुठला पेपर छापलाय हे कोणाला माहीत नसतं. म्हणजे अशा पद्धतीनं प्रश्न तयार होताना त्या परीक्षकांनी जे प्रश्न काढतात त्या प्राश्निकांनी प्रचंड विचार केलेला असतो की विद्यार्थ्याला ते उत्तर लवकर सापडायला नको. का नको? कारण मग सगळ्यालाच जर उत्तर सापडलं तर सगळेच जास्त मार्क पडतील. मग त्यात चाळणी कशी लावायची, मेरिट कसं लावायचं? म्हणून मेरिट योग्य दिशेनं लावता येण्यासाठी ते अवघड प्रश्न टाकतात आणि माझ्या माहितीप्रमाणे हा जो प्रश्न आहे हा धड
बेरजेचा पण नाही, धड वजाबाकीचा पण नाही. इथं संख्या वाढत वाढत पण जात नाहीत, कमी होत पण जात नाहीत. म्हणजे इथं वाढतायत, कमी होत आहेत. अशी बेरीज या ठिकाणी आपल्याला मिळते आणि अशा बेरीज जास्त धोकादायक असतात, उत्तर मिळत नाही. इथं मी तुम्हाला उत्तर कसं आलं ते समजावून सांगितलेलं आहे. हे समजून घेण्याचा उद्देशच तो आहे, की प्रश्न किती भयंकर पद्धतीने येतात हे आपल्याला कळावं. तुम्हाला भीती दाखवण्याचा कुठलाही माझा उद्देश नाही. या तासांचा खरा उद्देश हा आहे, की यापूर्वी कसे प्रश्न आलते बरं? मग त्यांची उत्तर कशी काढली होती? मग आता जे प्रश्न येणार आहेत त्यांची उत्तर आपण कशी काढू शकतो? हे कळण्यासाठी आपण हे घेतोय. आता 2018-19 यासाठी पुन्हा माझा पूर्वीचा जर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहिलेला असेल संख्यांबद्दलचा, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, एखाद्या असंच नेहमीची सवय लावून घ्या. काय सवय लावून घ्या? तिथं संख्या लिहा, त्यांचे वर्गसुद्धा लिहा आणि घनसुद्धा लिहा. हे एकदा लिहूनच ठेवायचं. तुम्हाला कायम लागणार आहे. 1, 2, 3 पासून पार अगदी 20 पर्यंत लिहून ठेवलं तरी चालेल. वर्ग लिहा, घन लिहा. ते तुम्हाला लागणार आहेत. कसे लागणार आहेत ते या उदाहरणामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे. सांगण्यासाठी मी पुन्हा इथं थोडंसं पुसून घेतो आणि पुन्हा पेन घेऊन लिहायला सुरुवात करतो. 336 मिळवण्यासाठी काय केलेलं आहे? तर इथं 336 मिळवण्यासाठी 7चा घन वजा 7 केलेला आहे. आता 7चा घन किती हे तुम्हाला माहिती आहे, 343. त्यातून 7 वजा केल्यावर 336 मिळतात. तसंच 210 मिळवण्यासाठी 7चा घन घेतला होता मगाशी, आता 6चा घन घ्यायचा. त्यातून 6च वजा करायचे, म्हणजेच 216 वजा 6 210 मिळाले का याच मार्गाने. म्हणजे आता तुम्हाला ट्रिक कळलेली आहे. तुम्ही पुढं काय करणार, याच पद्धतीने इथं 5चा घन वजा 5 केले म्हणून 120 मिळाले. करून बघा, जसं मी इथं लिहिलंय ना, असं तुम्ही इथं लिहायचं आहे. तुमच्या वहीमध्ये तुम्ही हे सोडवताय ना, तेव्हा माझ्यासारखा नुसता बाण नाही काढायचा. तिथं तुम्हाला हे लिहायचं आहे, 120 कसं मिळालं, 60 कसं मिळालं, 24 कसं मिळालं. मग आता इथं काय झालं होतं, 7, 6, 5, 4, 3. इथं तुम्हाला 2चा घन घेऊन त्यातून 2 वजा करावे लागतील. म्हणजेच 8 वजा 2 करावं लागेल. म्हणजेच उत्तर 6 मिळणार आहे, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या, म्हणजे आता 336, 210 असे आकडे बघितले ना, की समजलं पाहिजे की हे आपल्या घणांच्या जवळचे आकडे आहेत. मग त्या घणांमधून तीच संख्या वजा केली तर आपल्याला उत्तर योग्य मिळतंय असं दिसतंय. हे मी तुम्हाला मधल्या काही पायऱ्या न लिहिता सोडवून दिलेलं आहे. इथं तुम्हाला प्रत्यक्षामध्ये अजून 1, 2, 3 ओळी लिहाव्या लागणार आहेत. एकदा ट्रिक सापडल्यावर सगळ्या ओळी लिहायची गरज नसते परीक्षेत, परंतु इथं आपल्याला सराव करायचा आहे, म्हणून तसं करायचं आहे. पुढचा प्रश्न. आता पुन्हा एकदा पाठीमागे जा थोडंसं. हा प्रश्न बघून ठेवा बरं का. अंकांची बेरीज करून ती एकदा मिळवली, एकदा वजा केली, परत मिळवली, परत वजा केली, असं सोडवलेलं आहे. आता आपण पुढं जाऊ आणि आता विचार करू पुढच्या प्रश्नाकडे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा असंच काहीतरी केलेलं आहे. 32, 37, 47, 58, 71 संख्या वाढत गेल्यात. पुन्हा संख्या मी इथं खाली लिहितो म्हणजे आपल्याला त्या नीट सविस्तरपणे लिहिता येतात. इथं कितीने वाढ झाली, +5. इथं कितीने वाढ झाली, +10. इथं कितीने वाढले, +11. इथं कितीने वाढले, +13. मग तुम्हाला या 5 कडे बघितल्यावर, मग अशी मी सांगितलं तसं पुन्हा कलर बदलतो मी, त्या 5 कडे बघितल्यावर या 3चा आणि 2चा काय संबंध दिसतो का बघा बरं. 10 कडे बघितल्यावर 3चा आणि 7चा, 11 कडे बघितल्यावर. मला वाटतं तुम्हाला आता तो संबंध समजलेला असावा. इथं तुम्ही +8 लिहिणार आहात आणि 71 + 8 म्हणून तुमचं उत्तर 79 येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. आता मी जिथं बाण काढलेत ते तुम्हाला कळलेत कशासाठी काढले ते, कारण 3 आणि 2 5, 3 आणि 7 10, 7 आणि 4 11, 8 आणि 5 13, 7 आणि 1 8 म्हणून उत्तर 79 आलेलं आहे. विद्यार्थी यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये बरीचशी उत्तरं टाकतायत, बरोबर आहेत ती, परंतु ही उत्तर माहिती असताना सांगणं सोपं आहे, खरंच सोपं आहे. तिथं परीक्षेला बसल्यानंतर जो घाम फुटतो की नाही असले प्रश्न बघितल्यावर, तेव्हाच खरं म्हणतात ते आईचं दूध आठवतं असा प्रकार होतो. तुम्हाला हे प्रश्न तिथं सोडवताना सुद्धा नक्कीच मुलानी सरांची आठवण होणार आहे, कारण या प्रकारचे असे अवघड प्रश्न कसे येतात हे मी तुम्हाला अनेक वेळा समजावून सांगितलेलं आहे. संख्यांचे अनेक प्रश्न आपण यापूर्वी पण घेतलेत, आता पण घेतोय, पुढं सरावासाठी पण तुम्हाला मी प्रश्न देणार आहे. चाचणीमध्ये पण ते येणार आहेत. सराव परीक्षेमध्ये आलेले प्रश्न जे तुम्हाला सुटलेले नाहीत ते सुद्धा आपण गुगल मीट घेऊन सोडवणार आहोत. 2018-19ला पुन्हा प्रश्न आहे. 5, 6, 9, 16
आणि 31. इथं संख्या मात्र प्रचंड वेगानं वाढलेल्या आहेत. इथं मी थोडक्यात लिहितो. इथं +1 लिहिता येईल, इथं +3 लिहिता येईल. परत काहींना वाटतं 1 3 झालंय म्हणजे इथं +5 येईल का? पण नाही, इथं 7 आले डायरेक्ट. आणि इथं पुन्हा 16 + 15 आले डायरेक्ट. मग हे कुठनं आले बरं आकडे? 1 3 7 15 हे आकडे आले कुठनं? अवघड आहे की नाही? मग आता हे पुढं किती घ्यायचे, इथं 31 मध्ये किती वाढवायचे? तर 1 3 7 15 कसे आले हे कळण्यासाठी आपल्याला थोडंसं पुन्हा खाली जावं लागेल. 1 मिळवण्यासाठी त्यांनी असं केलेलं आहे, 0 घेतलाय, त्याची दुप्पट केली आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला. म्हणजेच 0 + 1 = 1 असा तो 1 आलेला आहे. 0 नंतर आपण 1 घेऊ, 1 × 2 करू, म्हणजेच 2 होईल, +1 होईल, 3 होईल. अशा संख्यांच्या मालिका आपण आपल्या मनाने लिहित राहणं गरजेचं आहे. अशा संख्यांच्या मालिका जर आपण लिहित राहिलो, 0 झाला, 1 झाला, त्यानंतर डायरेक्ट त्यांनी 3 घेतलेला आहे. 3 × 2 +1 = 6, +1 = 7. त्याचबरोबर 1 नंतर 0 नंतर 1 नंतर 3 नंतर डायरेक्ट 7 घेतलेला आहे. तसं का केलंय? त्यांना काही तसं बंधन नाही. 7 दुणे 14 +1 म्हणजे 15. म्हणजे 1 3 7 15 हे असे मिळवलेले आहेत. मग 0 1 3 7 नंतर किती घ्यायचं? हे किती घ्यायचं हे कळण्यासाठी परत वरती बघायचं. कलर बदलून मी तुम्हाला दाखवतो. इथं तुम्ही जर बघितलं ना, हा 1 दिसतोय, तो त्यांनी इथं घेतलाय. पुन्हा 3 दिसतोय, तो त्यांनी इथं घेतलाय. म्हणजे हा 1 आलेला पुढच्या गुणाकारासाठी घेतला, हा 3 आलेला पुढच्या गुणाकारासाठी घेतला, हा 7 आलेला पुढच्या गुणाकारासाठी घेतला आणि हा 15 आलेला आता आपण पुढच्या गुणाकारासाठी घेणार आहोत. पुढच्या गुणाकारासाठी 15 घेतला तर 15 × 2 +1 म्हणजेच 15 दुणे 30 +1 म्हणजे 31. तुम्हाला इथं +31च करायचे आहे आणि मग 31 +31 जर तुम्ही केलं दोघांची बेरीज तर तुमचं उत्तर इथं सापडतंय. पहा पर्याय क्रमांक 4 62. म्हणजे अशा पद्धतीनं काही अवघड प्रश्न खरोखरच विचारलेले असतात. सहजासहजी उत्तरं सापडत नाहीत. म्हणून त्यांनी पर्यायाच्या जवळचा पर्याय 61 पण दिलेला आहे. म्हणजे एखाद्याने जर 30च मिळवलं, 1 नाही वाढवला तर त्याचं नक्कीच चुकणार आहे, हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे असे आता बघा तुम्ही, मी आतापर्यंत तुमच्याकडून 2017-18चे 3 प्रश्न सोडवले. 18-19चे 3 प्रश्न सोडवले. कुठल्या प्रश्नात तुम्हाला साम्य सापडलं का? कुठेतरी अंकांची बेरीज होती, कुठेतरी वर्ग वजा काहीतरी होतं, कुठेतरी घन वजा काहीतरी होतं. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या पद्धतीनं सोडवावा लागलेला आहे. पुढे जाऊ अजून आपण 2019-20चा प्रश्न तर यापेक्षा अजून वेगळ्या प्रकारे दिलेला आहे. 31 38 42 44 आणि प्रश्नचिन्ह असा एक दिलेला प्रश्न दिसतोय. आता तर फारच गुंतागुंत निर्माण झालेली आहे. या गुंतागुंतीतून बाहेर पडायचं असेल तर आपलं इथं जरासं असं बाजूला नीट लिहून घ्यावं लागेल. 31 38 42 आणि 44 पुढं प्रश्नचिन्ह येणार आहे. इथं मी थोडंसं बेरजेच्या काही गोष्टी लिहायला सुरुवात करतो. हे 3 + 8 म्हणजे मी इथं 11 लिहिलंय. 4 + 2 म्हणजे मी इथं 6 लिहिलंय. 4 + 4 म्हणजे मी 8 लिहिले इथं. आता तुम्हाला इथं उड्या मारायच्या आहेत. उड्या म्हणजे आता लगेच तुम्ही अभ्यास करत बसलाय, मोबाईल घेतलाय, यातनं उड्या मारायच्या नाहीत. उडी कशी मारायची? तर इथं तुम्हाला 31 पासून 38 मिळाले. काही विद्यार्थी असा विचार करतील, मी तो विचार इथं लिहून ठेवतो. ते म्हणतील का आमचा विचार तुम्ही घेतलाच नाही का? ते असं लिहितील, इथं 7 वाढले, इथं 4 वाढले, इथं 2 वाढले. मग 7 4 2 वाढलेत. मग आता 1 वाढवू आणि 45 लिहू. पण नाही ना, जागाच नाही 45. 2 वाढवू, पण 2 का वाढवायचे? म्हणजे हे जे लिहिलंय 7 4 2 हा मार्ग योग्य नाही. इथं मात्र तुम्हाला उड्या मारायच्यात म्हणलंय मी. उड्या मारायचे थोडं पुसून घेतो. मग आपण उड्या मारू. आता उडी मी डायरेक्ट अशी मारतोय पहा.
इथं अधिक चिन्ह काढले. आता काय कळलं का बघा, 31 अधिक 11 बरोबर 42. डायरेक्ट मधला एक अंक सोडून दिला, पण त्या मधल्या संख्येमध्ये आलेल्या अंकांची बेरीज 8 आणि 3 11 आलती, म्हणून आपण 31 मध्ये 11 मिळवले आणि 42 मिळालं. तसंच आता इकडून एक उडी मारून जाऊ बरं आपण. 38 पासून इथं येऊ आणि 44 कडे जाऊ. आली का उडी? 38 अधिक 6 बरोबर 44. कारण 6 कुठनं आलं तर 4 अधिक 2 बरोबर 6. मग हाच जर पॅटर्न पुढं शिल्लक ठेवायचा असला तर तुम्हाला इथं असं यावं लागेल आणि पुढं जावं लागेल. 42 अधिक 8 करावं लागेल आणि त्यावेळेला जे उत्तर मिळतं ते आहे 42 अधिक 8 म्हणजे 50. पर्याय क्रमांक 3. म्हणजे बघा, आपण इतका उशीर विचार केला होता एकानंतर एक आलेल्या संख्या घ्यायच्या, पण आता जर त्यांनी वेगळाच प्रकार काढला, डायरेक्ट मधली एक संख्या सोडून पुढे उडी मारली, मधली संख्या सोडताना त्याच्या अंकांची बेरीज करून घेतली, ती मिळवली. कसंही भयंकर पद्धतीने प्रश्न, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला आठवण करून देतोय, संख्यांचे प्रश्न जास्त वेळ खातात, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला ट्राय अँड एरर मेथड वापरायची असते. करून पहा ही मेथड वापरायची असते. करून पाहिल्याशिवाय सापडत नाही आणि कधी कधी सापडतच नाही, करून पाहून सुद्धा सापडत नाही, हेही तेवढंच नक्की आहे. परत पुढचा प्रश्न. आता सगळेच प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, तुमच्याकडनं फार काय अपेक्षा नाही. तुम्ही असेच प्रश्न अनेक सोडवायचे, जेणेकरून परीक्षेत तुमच्या कुणाच्या तरी एकाच्या डोक्याला ते क्लिक होईल की असं करून बघू बरं काय होतंय, तसं करून बघू बरं काय होतंय, आणि मग त्यातनं करून करून उत्तर मिळतं. पण बऱ्याच वेळेला त्यात वेळ पण वाया जातो. तेवढी काळजी घ्या, वेळ वाया घालवायचा नाही. 6 पासून 7 इथं अधिक 1, एकच वाढलं. इथं किती वाढलेले आहेत? 9 वाढले. इथं किती वाढले? अशी संख्या आपल्याला वाढवत वाढवत न्यायच्यात, पण तसं करून जमणारच नाही. म्हणजे इथं किती वाढले तर 35 वाढले. मग आपल्याला 1 9 35चा काही संबंध नाही सापडत. मग आपल्याला हे पुसावं लागेल. करून बघायचे ना, आपलं आपलं काय ठरलंय, करून पहा. करून पाहायचे आपल्याला. 6 7 16 आणि 1. तुम्हाला या दोघांमध्ये काय संबंध सापडतो का बघा बरं. 6 गुणिले 1 आणि अधिक 1 केलं तर 7 मिळालं. आता 6 गुणिले 1 केलं तर म्हणून 7 गुणिले 2 करू आणि परत अधिक 2 करू. 7 2 14 आणि 2 16. इथं पण तसंच करायचं. आता गुणिले 1 गुणिले 2 म्हणजे इथं गुणिले 3 करावं लागेल. 16 गुणिले 3 अधिक 3 16 त्रिक 48 आणि 3 51 बरोबर आलं की, म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, 51. मी वेगळ्या कलरने लिहितो. काय करावं लागेल ते इथं लिहितो वेगळ्या कलरने. 51 गुणिले आता 4 करावं लागेल आणि त्याच्यामध्ये परत 4 मिळवावे लागतील. मग उत्तर मिळणार आहे 51 गुणिले 4 म्हणजे याचं उत्तर आलं असतं 204 आणि अधिक हे पुढचे 4, सगळं मिळून उत्तर तयार झालं 208. पुन्हा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर सापडलेलं आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं या संख्या मिळवलेल्या असतात, वाढवलेल्या असतात. काय झालं बरं, मला एकदा स्किप करून बघू द्या. ओके ओके, पीपीटी चालायची बंद झालेली होती कदाचित. एकदा मला ह्याला क्लोज करून घेऊ द्या, पुन्हा मी त्याला ओपन करून घेतो. काही टेक्निकल अडचणी असतात. पीपीटी चालायची पुढे थांबलेली होती. सांकेतिक भाषेचे प्रश्न आले का पार. मी कुठं होतो, पाठीमागं होतो ना. क्रमामध्ये बघा किती प्रकारचे प्रश्न आहेत. आता आलेलेच आहे तर बघून घेऊ आपण. क्रमामध्ये चुकीचे पद असा 5वा प्रकार आहे क्रमामध्ये. त्याच्यावर आहे आकृत्यांमध्ये चुकीची आकृती किंवा क्रमाची आकृती. त्याच्यावर चिन्हांचे काही क्रम आहेत, त्याच्याबद्दल फार काय प्रश्न नाहीत, 1-2 प्रश्न विचारलेले आहेत फक्त. त्याच्यावर अक्षरमालेतला क्रम आहे, त्याच्याबद्दलचे प्रश्न आहेत. आणि त्याच्यावर आता जो आपला भाग चालू आहे तो संख्यांचा क्रम, त्याच्याबद्दलचेही एवढे भरपूर प्रश्न आहेत. ते आपण हे प्रश्न बघितलेले आहेत, हे प्रश्न झालेले आहेत. आता प्रश्न आपला आला होता 2 6 14 30 आणि प्रश्नचिन्ह. यासाठी मी पुन्हा स्लाइड शो चालू करून बघतो
ओके, चालू झालेला आहे. ठीक आहे, पहा 2 6 14 30 असं लिहिलेलं आहे. आता मग 2 पासून 6 कसे मिळवले, तर इथं +4 केलेला आहे. मी कलर बदलून लिहितो म्हणजे ते वेगळं लिहिलेलं आपल्याला कळेल. +4 झालं, इथं +8 झाले, इथं अधिक नाही, मी असं काय लिहायला लागलो, थांबा. 2 6 14 30 ह्याच्यामध्ये आपण +4 केले, तुमचं बरोबर आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिले 14 + 16 केले तर 30 मिळणार आहेत. मी लिहिता लिहिता कुठं गेलो काय माहिती. +30, मग आता 4 8 16 याच्या पुढं तुम्ही किती घेऊ शकता बरं इथं अधिक करण्यासाठी? 4 त्याच्या दुप्पट 8, 8च्या दुप्पट 16, 16च्या दुप्पट 32, म्हणजे आपल्याला 30 आणि 32ची बेरीज करावी लागेल आणि मग आपलं उत्तर मिळतंय ते 62, पर्याय क्रमांक 2. म्हणजे तिथं दिलेल्या संख्या नीट बघणं गरजेचं आहे. 31 35 43 50 असा पुढचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये क्रम दिलेला आहे 31 35 43 50 आणि प्रश्नचिन्ह. 50च्या नंतर काय येईल? 58 57 55 आणि 60 यापैकी काय येऊ शकतं हे आपल्याला बघायचं. इथं आपण आधी लिहून घेऊ लगेच कलर बदलून. कलर बदलला म्हणजे काय होतं फायदा, की तुम्हाला ते दिसतं जरा नीट, म्हणून मी कलर बदलतो. 31 पासून 35 पर्यंत +4 झाले, इथं परत +8 झाली. तुम्ही म्हणाल मागाचा प्रश्न असाच होता की 4 होते 8 होते, नाही नाही, पण आता काहीतरी बदल होईल. नाही तर 43 आणि 7 50, अरे मग आता हे 7 आलं, मगाशी इथं 16 होतं. पण परत तुम्हाला मी पाठीमागे जायला सांगतो, असं मी मगाशी बाण केलं ते आठवते का रे तुम्हाला? ते मग इथं अधिक किती येईल? इथं +5 येणार आहे. काय येणार आहे? कारण 3 आणि 1 4, 5 आणि 3 8, 4 आणि 3 7, म्हणून 5 आणि 0 5. मग 50 + 5 जर आपण केले तर आपलं उत्तर मिळणार आहे 55, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 मिळाला 55, म्हणून 23व्या क्रमांकाचा हा प्रश्न 2019-20 मध्ये आलेला. प्रचंड संख्येने म्हणजे प्रत्येक वेळेला क्रमाबद्दलचे 3 प्रश्न नक्की आलेले आहेत. आता इतर पॉईंटमध्येच विचारलंय त्यांनी. आता विद्यार्थ्यांना बऱ्याच जणांना साध्या अंक आल्यावर वजाबाकी करता येत नाही, पॉईंटमधली वजाबाकी तर कधी यायची? अपूर्णांकांची वजाबाकी बेरीज आली की मुलं डोक्याला हात लावून बसतात, हे आपल्याला माहिती आहे. 0.5 तरी आपण लिहून घेऊया. 0.5 त्यानंतर 2 त्यानंतर 4.5. कितीने संख्या वाढत गेल्या हे आपल्याला आधी बघायचं असतं, मग आपलं उत्तर मिळतं. त्या कितीने वाढल्या संख्या ते बघण्यासाठी मी पुन्हा लिहितो. कितीनं वाढले ह्या संख्या ते बघण्यासाठी मी लिहितो इथं 0.5 मध्ये आपल्याला 2 मिळण्यासाठी आपण +1.5 केलेला आहे. इथून 2 पासून 4.5 मिळण्यासाठी +2.5 केलेला आहे. इथून +4.5 केल्यावर 9 होतात आणि इथून 9 पासून 16.5 मिळवण्यासाठी +7.5 करावे लागतात. मग तुम्ही म्हणा आता ह्या 1.5 2.5 4.5 7.5चा काय संबंध आहे? आहे संबंध. आपण अजून कलर बदलून खाली लिहू, अजून वेगळं लिहिता येईल बघा. 1.5 आणि 2.5 इथं +1 झाला, इथं +2 झाला. 2.5 ते 4.5 म्हणजे +2, 4.5 ते 7.5 म्हणजे +3. म्हणजे आता इथं किती व्हायला पाहिजे? इथं व्हायला पाहिजे +4. इथं +4 होणार म्हणजे इथं किती आकडा येणार? तो त्याच कलरने लिहिला पाहिजे. मग आपण आणखीच वेगळा कलर घेऊ. मग इथं जर आपण तो कलर घेतला इथं, तर 7 आणि 4 म्हणजे 11.5 हे अधिक होणार आहेत. मग 16.5 आणि 11.5 ह्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. म्हणजे हे 28 अशी यांची बेरीज येणार आहे. पर्याय क्रमांक इकडं पर्याय क्रमांक 4 28 असं या ठिकाणचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. म्हणजे अपूर्णांकामध्ये जरी संख्या आल्या तरी त्या अशा 2-3 टप्प्यामध्ये खाली खाली जाऊन बघितल्याशिवाय उत्तर मिळत नाही. प्रश्न क्रमांक जो पुढचा आहे 38वा, याच्यामध्ये मी तुम्हाला जी मागाशी एक ट्रिक सांगितली होती ती आठवते का? पहा, त्या ट्रिकनुसार उत्तर निघतं 13 17
आणि 25. मी सगळं पुढं लिहित बसत नाही, ते तुम्ही लिहायचं आहे. इथं मी +4 म्हणलंय, इथं मी +8 म्हणलंय आणि अजून थोडंसं लिहितो. इथं मी +7 म्हणणार आहे आणि मग 32 मिळणार आहे. मग हे 4, 8, 7 आले कुठनं? मी पुन्हा तुम्हाला एकच बाण काढून देतो. तेवढा एक बाण काढला तरी तुम्हाला कळेल. हा 4 इथनं आले, 8 यातून आले, 7 इथून आले. मग पुढं तुम्ही असंच जा आणि प्रश्नचिन्ह जागी काय मिळतंय ते कमेंट बॉक्समध्ये टाका. लगेच नाही टाकलं तरी चालेल. नंतर पुन्हा हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहणार आहात तेव्हा टाका. मात्र याचं उत्तर तुमच्याकडं पूर्णपणे सोडवलेलं असलं पाहिजे. तुमच्याकडं पाहिजे. मला ते फोटो पाठवा त्या सोडवलेल्या प्रश्नाचा. म्हणजे तिथल्या 2020-21 प्रश्न क्रमांक 38 होमवर्क दिलाय आज असं म्हणलं तरी चालेल. होमवर्क म्हणून हे सोडवायला घ्या. हे होमवर्क म्हणून सोडवायला घ्या, काही अडचण नाही. सुटंय आता, काय अडचण नाही. यासारखी उदाहरणं मी पूर्वी तुम्हाला 4-5 सोडवून दिलेली आहेत. मग आता तर मध्यभागीच प्रश्नचिन्ह आले, शेवट नाही आलं. मग अशी काय व्हायचं, ते शेवट येत होतं. शेवट आल्यावर अजून बरं वाटायचं आपल्याला. मी जे आले ते इथं आकडे लिहून घेतो, नंतर बाकीच्या आकड्यांकडे आपण बघूयात. जर तुम्ही इथून इथपर्यंत गेला, कलर बदलून लिहू. 28 पासून 33 पर्यंत जर जायचं म्हणलं तर तुम्हाला +5 करावे लागत आहेत. 31 पासून 36 पर्यंत सुद्धा काय करावं लागत आहेत, +5च. म्हणजे तुम्हाला इथं सुद्धा +5 केल्यावरच 39 मिळणार आहे. हॅलो, हां, ओके. ओके. गुगल मीट सध्या चालूच नाहीत. सध्या आपल्या जे चालू आहे ते यूट्यूब लाईव्ह चालू आहे. त्याच्या लिंक मी तुला पाठवलेले आहेत. जेव्हा गुगल मीट चालू होईल तेव्हा मी लिंक पाठवेल. परंतु त्यासाठी विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव, शाळेचा पत्ता मला लिहून पाठव आणि होमवर्क पण पाठव. कारण माझ्याकडे हा नंबर सेव्ह नाही. म्हणजे या नंबरवरून काहीच नाही आलेलं. ज्या नंबरवरून माहिती येते तोच नंबर मी सेव्ह करणार ना. नाही, नाही. ते ग्रुपला नाही पाठवायचं काय, ग्रुपला नाही. मला पाठवायचं पर्सनली. माझा नंबर हाच माहीत आहे. या नंबरला पाठवायचं. ओके, ओके. ठीक आहे. गुगल मीटच्या लिंकसाठी अनेक विद्यार्थी पुन्हा पुन्हा मागणी करतायत. परंतु गुगल मीटची लिंक किती जणांना द्यायची असा माझ्यापुढे प्रश्न आहे. कारण विद्यार्थ्यांची संख्या 100च होऊ शकते गुगल मीटला, त्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना गुगल मीटला खरंच यायचं आहे ना, ते खरोखरच ते अभ्यास करतायत, होमवर्क पूर्ण करतायत, मला पाठवून देत आहेत. त्यांना मी गुगल मीट पाठवतोय आणि ती संख्या जर 100 झाली, तिथनं पुढं मग तुम्ही अभ्यास करून पाठवला तरी मी तुम्हाला गुगल मीटची लिंक पाठवू शकणार नाही. तेवढी काळजी घ्या. तुमच्याकडून त्या गोष्टी वेळेवर पूर्ण होणं गरजेचं. आता इथं तुम्ही जे बघितलं 28, 33, 31, 36 आणि टिंब 39. मग इथं इथं किती असायला पाहिजे बरं उत्तर अचूक येण्यासाठी? 35, सॉरी, +5 केल्यावर 39 येण्यासाठी इथं 34च पाहिजे. 34 शिवाय काहीच असू शकत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. म्हणजे कधी कधी असेही प्रश्न असतात. आता मग 34च कसं, दुसऱ्या मार्गे पण बघू आपण. दुसऱ्या मार्गे असं बघता येईल, 33 मधून 31 मिळवण्यासाठी -2 केले, 36 मधून 34 मिळवण्यासाठी सुद्धा -2च करावे लागणार आहेत. म्हणजे याच पद्धतीने आपल्याला 34 मिळत आहेत. म्हणजे वरून गेलं तरी तेच, इकडून गेलं तरी तेच. +5 -2, +5 -2, +5 -2 असा हा पॅटर्न या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसतोय. 2020-21चे प्रश्न या ठिकाणी संपले. 2021-22चे प्रश्न सुरू झालेले आहेत. आत्ता माझ्याकडं 4 म्हणजे 4 वर्षांचे प्रश्न आपण पूर्ण केले. कोणते कोणते पूर्ण केले ते पहा एकदा. पाठीमागे जाऊ आपण पुन्हा वरती. इथं 2017-18चे प्रश्न आपण पूर्ण केले. 2018-19चे प्रश्न आपण पूर्ण केले. 1, 2, 3, 4 वर्षांचे प्रश्न आत्ता आपण पूर्ण केलेले आहेत. आणखी 4 वर्षांचे प्रश्न घ्यायचे राहिलेले आहेत क्रमामध्ये. 2021-22 पासून पुढं प्रश्न घ्यायचे राहिलेले आहेत. उद्या घ्यायचे का मग ते? आजच्या संख्यांपुरतं एवढं ठीक आहे. कारण संख्यांचे प्रश्न सोडवताना बऱ्याच विद्यार्थ्यांचं डोकं गरम होतं. कारण संख्यांमध्ये इतके प्रचंड व्हरायटीचे प्रश्न आहेत की प्रत्येक प्रश्न वेगळाच आहे. करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. म्हणून म्हणतोय मी की 4 वर्षांचे प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. 2017-18 ते 2020-21. त्यानंतर आपण 2021-22, 22-23, 23-24 आणि 24-25 या 4 वर्षांचे प्रश्न उद्याच्या सकाळच्या तासाला पूर्ण करून घेऊयात. तुम्हाला होमवर्क मी जो दिलेला होता तो आठवतो का पहा.
या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे आणि फोटो तिथं ते हे पण लिहा 2020-21 क्रम, त्याच्यामध्ये संख्या, प्रश्न क्रमांक 38 आणि हा प्रश्न लिहून तो तुम्ही पुढं कसा सोडवला, तुम्हाला यातलं कुठलं उत्तर मिळालं, ते तुम्ही मला WhatsAppवर पाठवायचं आहे. माझ्याकडे मी त्या विद्यार्थ्यांचे नंबर सेव्ह करून ठेवतोय. काही विद्यार्थ्यांना मी वेगळ्या ग्रुपमध्ये पण घेतोय, की ज्या ग्रुपला मी Google Meetची लिंक तास असतो त्यावेळेला पाठवतो. सध्या आपलं YouTube लाईव्ह चालू आहे. हे YouTube लाईव्ह थोडंसं मी जास्त का घेतोय, कारण मॅथचा जो पेपर पाहिला त्याचा काही भाग अगोदर संपवून घ्यायचा आहे. नंतर आपण वर्गातलं विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र शिकवून होईल त्याप्रमाणे पुढं त्याचे प्रश्न सोडवून घेणार आहोत. म्हणून सध्या मी Google Meet घेत नाही. जेव्हा घेणार आहे तेव्हा तुम्हाला ती लिंक मिळेल. काळजी करण्याचं काही कारण नाही. ओके. तास कसा वाटला ते सकाळी सकाळी कमेंट करून शेवटी आता तुम्ही सांगू शकता तास तुम्हाला नेमका कसा वाटला आहे. अजूनही त्या लाईक बटनाकडे आपलं लक्ष गेलेलं नसेल तर त्या लाईक बटनाकडे जा. तिथं अंगठा असतो लाईक म्हणून, त्याला क्लिक करा, व्हिडिओ लाईक होईल. त्याबरोबरच या व्हिडिओला असा एक बाण पण पुढं काढलेला असतो शेअर म्हणून. तर हा व्हिडिओ आपल्या शिक्षकांना पाठवून द्या, किंवा शिक्षक आपण असेल तर हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपला पाठवा, बघायला सांगा. काही शिक्षक तर दररोज दुपारच्या वेळेला त्यांच्या विद्यार्थ्यांना मोठ्या टीव्हीवरती किंवा मोठ्या स्क्रीनवरती व्हिडिओ लावून दाखवतात. विद्यार्थी ती माहिती लिहून घेतात, कारण सगळ्याच विद्यार्थ्यांना घरी मोबाईलला रेंज नसते, म्हणून शाळेत आल्यावर त्यांना ते दाखवलं जातं. तसे सुद्धा काही शिक्षकांचे व्हिडिओ त्यांनी वर्ग चालू असताना व्हिडिओ म्हणजे माझाच व्हिडिओ तिथं पुढं लावला आहे आणि मुलं ते बघून लिहित आहेत, असे व्हिडिओसुद्धा मला पाठवलेले आहेत. आपण जर शिक्षक असाल तर आपण ते सुद्धा करू शकता. शाळेत व्हिडिओ लावा, विद्यार्थ्यांना बघू द्या, लिहून घेऊ द्या आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो थोडासा मला पाठवा. मलाही बरं वाटेल, की मी इथून जे काही तुम्हाला मार्गदर्शन करतोय ते तुम्हाला सगळ्यांना योग्य वाटतंय, आवडतंय आणि म्हणून तुम्ही हे सगळं याच्यामध्ये जॉईन झालेला आहात. ओके. आता तुमचे जे कमेंट पडलेले आहेत, तास छान झाला वगैरे वगैरे, ते आता वाचत मी बसणार नाही. आता मी तास बंद करणार आहे. Google Meetवरचा तास आपल्याला जेव्हा होईल तेव्हा मीट पाठवली जाईल, लिंक पाठवली जाईल. आता मात्र यूट्यूबवरचा हा जो तास आहे लाईव्ह तास, सकाळचे आत्ता साधारणपणे 7 नाही अजून वाजलेले, थोडे कमी मिनटं शिल्लक आहेत, काही मिनटं कमी आहेत 7ला, तेवढी पुरेशी आहेत बाकीच्या गोष्टी मला पूर्ण करण्यासाठी. या पद्धतीने आपला आजचा तास पूर्ण होतोय. धन्यवाद.